नित्याप्रमाणे आजही वाल्मिकी ऋषी आपल्या भारद्वाज नावाच्या शिष्यासह गंगा नदी किनारी आले होते. शांत पवित्र वातावरण, नुकताच सूर्योदय होत होता. पक्षी आनंदाने इकडे तिकडे विहार करत होते. एक क्रौंच पक्षाची जोडी त्यांच्या प्रणयात पूर्ण रंगून गेली होती. इतक्यात काय झाले ते कळले नाही, पण कुठून तरी एक बाण सू सू आवाज करत आला आणि त्या बाणाने क्रौंच पक्षातील नराचा बळी घेतला. पक्षी घायाळ होऊन जमिनीवर पडला. त्याची ती प्रेयसी क्रौंच पक्षी आपल्या जोडीदाराच्या वियोगाने विलाप करू लागली. हे दृश्य पाहत असतानाच तो पारधी तेथे आला आपली शिकार घेण्यासाठी. त्याला पाहून वाल्मिकी ऋषींच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. मा निषाद प्रतिष्ठा त्वगमाः शाश्वती समाः यत्क्रौंच मिथुनादेक अवधी काममोदी मोहितम. इथे मुद्दाम श्लोकाचा अर्थ सांगते. तो असा आहे की हे निषाद, तू क्रौंच पक्षाच्या जोडीतील काममोहित असलेल्या एकाचा वध केला आहेस, म्हणून तुला चिरंतन काळपर्यंत प्रतिष्ठा आणि शांती लाभणार नाही. वाल्मिकींच्या मुखातून हा श्लोक बाहेर पडला. जवळच उभ्या असलेल्या भारद्वाज त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तो त्या श्लोकाच्या ओळी आठवत राहिला. त्याच वेळी वाल्मिकी पण त्या ओळी आठवत होते. या ओवी एका विशिष्ट छंदात पद्य रूपात होत्या. त्यांना आश्चर्य वाटले. ते थोड्या विमनस्क मनस्थितीत आश्रमात आले. मनात परत परत त्या ओळी आठवत होते. तो जगातील अनुष्टुप छंदातील पहिला श्लोक होता. 2-3 दिवसानंतर नारद मुनी वाल्मिकींच्या आश्रमात आले. त्यांना सांगितले की ब्रह्मदेवाने आपल्यासाठी एक निरोप दिला आहे. पृथ्वी तलावर भगवंताचा अवतार श्रीरामांच्या रूपाने अयोध्येत प्रगट झाला आहे. त्यांचे अलौकिक चरित्र आपण लिहावे. नारदाच्या सांगण्यावरून वाल्मिकीने रामचंद्रांचे चरित्र म्हणजेच रामायण हा ग्रंथ लिहिला. आज ग्रंथ लिहून पूर्ण झाला. एका वेगळ्याच मानसिक समाधानात वाल्मिकी आपल्या आश्रमात बसले होते. हळूहळू त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा भूतकाळ त्यांना दिसू लागला. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. मनात आपल्या गुरूंचे स्मरण करीत त्यांना वारंवार नमस्कार करीत होते. त्यांना आठवले की आपण जंगलात राहणारा एक वाटमाऱ्या, चोर, दरोडेखोर इतकेच नाही तर खुनी सुद्धा होतो, पण कोणत्या तरी पूर्वजन्मीच्या पुण्याने त्या दिवशी नारद मुनी आले. त्यांनी मला असे पाप करू नको असा उपदेश केला. त्याच वेळी ज्या कुटुंबासाठी तू पाप करतोस ते तुझ्या पापात वाटेकरी होणार नाहीत. पाप तुला एकट्यालाच भोगावे लागेल. हे ऐकून आपल्याला झालेला पश्चात्ताप नारद मुनींनी पाहिला. त्यांनी मला रामनामाची दीक्षा दिली. एका जागी बसून रामनामाचा जप करायला सांगितला. हे आठवताना आता त्यांना हसू आले, कारण त्यांना राम असे म्हणता येईना. मग ते म्हणाले की मी रामच्या ऐवजी मरा मरा असे म्हणू लागलो. पण नामावर निष्ठा होती, गुरुवचनावर विश्वास होता. अनेक वर्ष आपण तो जप करीत होतो. काही दिवसांनी आपल्याला राम असेही म्हणता येऊ लागले. किती दिवस, किती महिने, नाही किती वर्षे गेली माहीत नाही. आपण एका जागी बसून राम राम म्हणत होतो. आणि एकदा पुन्हा नारद मुनी त्या जंगलातून जात होते. त्यांना आपण म्हणत असलेले राम राम हे शब्द ऐकू आले. त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या वारुळातून हा आवाज येतोय. ते जवळ आले. हलक्या हाताने वारुळ बाजूला केले. आपल्याला तेथे पाहून
त्यांना आनंद झाला. ते म्हणाले, वाल्मिकी उठा, तुमची तपश्चर्या पूर्ण झाली, तुमचे पाप नष्ट झाले आहे. आज माझा पूर्वजन्माशी संबंध संपला. रत्नाकर डाकू नाही तर वाल्मिकी ऋषी म्हणून नारदांनी मला हाक मारली. मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले आणि माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. आणि आज त्या माझ्या गुरूंच्या कृपेने आणि आज्ञेने हा एक ग्रंथ तयार झाला. वाल्मिकींनी लिहिलेला रामायण हा ग्रंथ पहिला म्हणजे आद्य ग्रंथ आहे. त्यांना आता आद्य कवी म्हणून ओळखले जाऊ लागले. वाल्मिकींनी रामायण या ग्रंथात स्वतःचा उल्लेख करताना असे लिहिले आहे की जेव्हा श्रीरामाने आपल्या पत्नीचा म्हणजे सीतेचा त्याग केला तेव्हा ती त्यांच्याच आश्रमात राहत होती. ती तिथेच प्रसूत झाली. तिला 2 पुत्र झाले, कुश आणि लव. ही मुले वाल्मिकींच्या आश्रमात इतर ऋषिकुमारांबरोबर वाढत होती, शिक्षण घेत होती. वाल्मिकींनी त्यांना धनुर्विद्येसह अनेक गोष्टी शिकवल्या. त्यांना संपूर्ण रामायण ग्रंथ शिकून तो त्यांच्याकडून पाठ करून घेतला. रामाच्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी या छोट्या बालकांनी तो अयोध्येत जाऊन श्रीरामांच्या सभेत गाऊन दाखवला. श्रीरामांना आपल्या मुलांची ओळख पटली. पिता पुत्रांचे मिलन वाल्मिकी ऋषींनी घडवून आणले, असे हे महर्षी वाल्मिकी यांचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठा उठी.